कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बीड आयोजित युरिया व डीएपी संतुलित खत वापराबाबत विशेष जनजागृती मोहीम 2026 मध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण डीएपीला प्रभावी आणि आधुनिक पर्याय पाहणार आहोत। सध्या डीएपीची कमतरता का आहे? याचे मुख्य कारण म्हणजे डीएपीसाठी 100% आयात करावी लागते। जागतिक बाजारात कच्च्या मालाचे दर वाढल्याने देशी कंपन्यांकडून आयात कमी झाली आहे, ज्यामुळे मोठी टंचाई जाणवते आहे। पिकाला डीएपी नाही तर स्फुरद, फॉस्फरस हवे असते। स्फुरद मुळांची मजबूत वाढ, फुलांची संख्या वाढवणे आणि यशस्वी फळधारणा होण्यासाठी आवश्यक आहे। डीएपीचे छुपे नुकसान: तुम्हाला केवळ 16% फायदा मिळतो। आपण 100 किलो डीएपी दिल्यास केवळ 16% स्फुरद पिकाला मिळते आणि उर्वरित 84% जमिनीतील लोह, झिंक आणि अमोनियम सोबत लॉक होते। जास्त सामू म्हणजे हाय पीएच असलेल्या जमिनीत डीएपी अजिबात चांगले काम करत नाही। स्फुरद उपलब्धतेचे 4 हुकमी आणि खात्रीशीर मार्ग आहेत: रासायनिक खते, एसएसपी आणि एनपीके मिश्र खते, सेंद्रिय खते, शेणखत, गांडूळ खत, पोल्ट्री खत, जीवाणू खते, पीएसबी आणि आधुनिक विद्राव्य व लिक्विड खते 100% उपलब्धता देणारे तंत्रज्ञान। पर्याय 1: रासायनिक खते, सिंगल सुपर फॉस्फेट, एसएसपी। एसएसपी केवळ स्फुरद देत नाही तर पिकाला आवश्यक असणारे कॅल्शियम आणि सल्फर मोफत देते। जास्त पीएच असलेल्या जमिनीसाठी डीएपी पेक्षा कितीतरी पटीने उत्तम आहे। हे ग्रॅन्युलर आणि पावडर अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे। पर्याय 1: स्फुरदयुक्त एनपीके मिश्र खते, डीएपीचे थेट पर्याय। यात 11-32-16, 10-26-26 आणि 24-24-0 हे उत्तम संतुलित खत पर्याय आहेत। ते सर्वाधिक जलद विरघळणारे असून पाणी मिळताच लगेच पिकाला उपलब्ध होतात। सेंद्रिय खते, जमिनीचा आणि उत्पादनाचा पाया। सेंद्रिय खते सूक्ष्मजीवांची संख्या वाढवतात आणि ते रासायनिक खतांना विरघळून पिकाला उपलब्ध करून देतात। ह्यामध्ये शेणखत, FYM, गांडूळ खत, पोल्ट्री खत यांचा समावेश आहे। याचा वापर पीक लागवडीपूर्वी जमीन तयार करताना करावा। पर्याय 3: जीवाणू खते, पीएसबी। फिक्स झालेल्या स्फुरदची चावी। पीएसबी फॉस्फरस सॉल्युबिलायझिंग बॅक्टेरिया अत्यंत उपयुक्त जीवाणू आहेत। ते जमिनीत फिक्स झालेले स्फुरद मोकळे करतात आणि पिकाच्या मुळांना थेट उपलब्ध करून देतात। याचा वापर उभा पिकात अत्यंत प्रभावीपणे करता येतो। नेहमी चांगल्या आणि खात्रीशीर कंपनीचे जीवाणू खत निवडावे। पर्याय 4: आधुनिक विद्राव्य खते, वॉटर सॉल्युबल टेक। या खतांना जमिनीत फिक्स होण्याचा अजिबात धोका नाही। दिलेले 100% खत पिकाला त्वरित लागू पडते। हे ठिबक, ड्रिप किंवा फवारणीद्वारे देण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत, जसे की 0-60-20, 60% स्फुरद। आधुनिक लिक्विड तंत्रज्ञान, अमोनियम पॉलीफॉस्फेट 10-34-0 हे ऑर्थोफॉस्फोरिक स्वरूपात असते, ज्यात 34% स्फुरद असतो, जो पिकांना वेगाने शोषून घेता येतो। ठिबक किंवा फवारणीतून दिल्यास पिकाला तात्काळ रिझल्ट मिळतो। महत्त्वाच्या अवस्थेत, उदाहरणार्थ फुलोरा, स्फुरदची गरज भागवण्यासाठी हे सर्वोत्तम आहे। निर्णय तक्ता: कोणता पर्याय कधी आणि कसा निवडावा? लागवडीपूर्वी सेंद्रिय खते जमिनीत मिसळून द्या। पेरणी लागवडीच्या वेळी एसएसपी किंवा एनपीके वापरा। उभ्या पिकात पीएसबी जीवाणू खते आळवणी किंवा ड्रेचिंगने द्या। तातडीच्या गरजेसाठी विद्राव्य किंवा लिक्विड खते ठिबक किंवा फवारणीने वापरा। थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाचे, डीएपी न मिळाल्यास घाबरू नका। बाजारात डीएपी पेक्षा कमी खर्चात आणि अधिक प्रभावी परिणाम देणारे अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत। केवळ रासायनिक खतांवर अवलंबून न राहता सेंद्रिय आणि जीवाणू खतांचा पीएसबी वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारेल आणि खतांवरील खर्च वाचेल। आधुनिक विद्राव्य आणि लिक्विड खतांचा वापर करून भरघोस उत्पादन मिळवा। योग्य मार्गदर्शनातून समृद्धीकडे वाटचाल करूया। अधिक माहितीसाठी, माती परीक्षण आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आपल्या जवळच्या कृषी विभागाशी किंवा आत्मा कार्यालयाशी त्वरित संपर्क साधा। ही उपयुक्त आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा। एकजुटीने करूया स्मार्ट शेती।